विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक तर हजार अडचणी तुमच्या समोर आहेत. अभ्यास करतोय पण होत नाहीये, तणाव वेगळाच आहे. त्यात एक व्हिडिओ एका मुलानं माझ्याशी शेअर केला आणि म्हणला, "सर खूप तणाव आलाय." कारण त्या व्हिडिओ मधले सर सांगतायत, की यावर्षी पेपर अतिशय अवघड येणार आहे. मी त्याला म्हटलं, "ते सरांनी सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास. लगेच तू घाबरलास. मग आयुष्यात तुला कोणी जर भीती दाखवली, की तू लगेच घाबरणार ना." तो म्हणला, "नाही सर, त्यांनी सीईटीचं नवीन सर्क्युलर दाखवलंय. आता जस्ट रिलीज झाले सर्क्युलर आणि सीईटी सेलनं स्पष्टपणे सांगितलंय, की यावरचे सीईटीचे प्रश्न हे जेईई लेव्हलचे असणारच, नीट लेव्हलचे असणारच आहेत." आणि ते मी तो सरांचा व्हिडिओ बघितला बरं का. त्या सरांचे बाकीचे व्हिडिओ खूप छान आहेत. हा पण व्हिडिओ छानच आहे. सरांचा हेतू मला कळाला, की तुम्ही अभ्यास करावा हाच हेतू आहे. प्रत्येक शिक्षक सांगतो ते योग्यच सांगतो. पण थांबा, मला काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. सरांचा सांगण्याचा हेतू कदाचित तुम्हाला कळाला नाही. त्यामुळे तुम्ही घाबरला. पण थांबा 1 मिनिट मी काय सांगतोय ते बघा आता, की 2018 पासूनचं सर्क्युलर सीईटी सेलनं चेंजच केलेलं नाहीये. 2018 पासून सांगतायत ते, की जेईई लेव्हलचे क्वेश्चन येणार. हां, येतात. सीईटी सेलच्या एवढं लक्षात येत नाहीये, की जेईईला एका प्रश्नाला किती वेळ लागतो आणि तो प्रश्न तुम्ही आम्हाला सीईटीला देताय, तेवढा वेळ देताय का आम्हाला तुम्ही? काही त्यांच्या ते लक्षात येत नाहीये. उलटं काय त्यांच्याकडनं काही अपेक्षाच नाहीये. आपणच आपल्यात इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सांगतो लक्ष द्या. फक्त एक गोष्ट होती, की ते सर जे म्हणले ते मला जरा चेंज करायचंय. ते म्हणले गेल्या वर्षी एक बी पी-वाय-क्यू आली नाही. मुलांनी पी-वाय-क्यू करत बसले आणि पी-वाय-क्यू आल्याच नाहीत. इथं मात्र माझं ऑब्जेक्शन आहे. मी तुम्हाला सांगू का? 2024 च्या पी-वाय-क्यूज घेत असताना मी बघितलंय मॅक्सिमम क्वेश्चन मॅथ्स मधले. सरळ-सरळ तुम्हाला सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवायचा. 70 टू 80% क्वेश्चन हे टेक्स्ट बुक बेस्ड होते. पुस्तकातल्या प्रश्नाप्रमाणेच होते. पुस्तकात समजा √3 सेक असेल, सेक एक्स. मी तो √3 कोसेक एक्स दिलंय. मी जनरल सोल्युशन बद्दल बोलतोय बरं का बाळांनो. आता मी महत्वाचं काय सांगतोय, मग 70 टू 80% हे टेक्स्ट बुक बेस्ड आहेत. पण तुम्ही पुस्तक जर वर्षभर सोडवलं नाही, तर तुम्ही या स्टेजला तणाव तर येणार आहे. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. यातून पण बाहेर पडण्याचा मार्ग आहे. टिपिकल टॉपिक करा. तुम्हाला जे जमेल ते परफेक्ट करा लक्षात घ्या. पर सगळ्यांना असेल तर सगळ्यांना एकसारखा असतो, एकट्याला अवघड नसतो. पण थांबा, आता ऐका. 21, 22, 23 ओके. माझं एक म्हणणं तुम्हाला पटतंय का बघा? मग तुमचं कॉन्फिडन्स वाढवायचं काम माझं आहे बरं का. सांगतो लक्षात घ्या. शिक्षकाचं काम आमचं तेच आहे, की तुम्ही अभ्यास करावा. आता हे दिसतंय. पण आता ऐका माझं. पॉलिमर या टॉपिकमध्ये पी-वाय-क्यूज जर नाही आल्या, तर कुठले प्रश्न येणार मला सांगा? पी-वाय-क्यूज मध्ये सगळे मोनोमर विचारून झालेत. पी-वाय-क्यू मध्ये युजेस विचारून झालेले आहेत. पी-वाय-क्यूज मध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. पी-वाय-क्यू मध्ये सगळेच प्रश्न विचारून झालेत. ऑब्व्हियसली मग या वर्षीचा जो पेपर सेटर असेल की नाही बाळांनो, ते सोडून काय विचारणार? मग हे कंडिशन फक्त पॉलिमरला नाहीये. ग्रुप 16, 17, 18 लिमिट. ओके. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ओके. अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे केमिस्ट्रीमध्ये 100% पी-वाय-क्यू येतात. ऐका माझं. हा 100% पी-वाय-क्यूच विचारले जातात. वेगळं काही येणार नाहीये. फिजिक्सकडे वळूया आपण. इथं मात्र लक्षात घ्या, फिजिक्समध्ये कसं आहे, काढा की स्कोर बुस्टर. हा 2002 पासूनचे प्रश्न बघा. एक प्रश्न 5-5, 6-6 वेळा रिपीट झालेला आहे. एक प्रश्न 5-5, 6-6, 7-7 वेळा रिपीट झालेला आहे. पण तिथंच चुकतोय आपण. तो प्रश्न आहे तसा यावा असं वाटतं. अरे नाही रे, फॉर्म्युला लिस्ट तयार करा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर, मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर आणि स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया. याचे 3 व्हिडिओ मी दिलेत तुम्हाला. तुम्हाला दुसरा कुठला टॉपिक पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. संध्याकाळी तुम्हाला प्रोव्हाईड करेन. पण माझं काय म्हणणं आहे ऐकून घ्या बरं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की मॅथ्स पार्ट 1 ची टेस्ट फ्री सगळ्यांना मी प्रोव्हाईड करणार आहे सॅटर्डेला. या शनिवारी मॅथ्स पार्ट 1 ची टेस्ट आहे. लॉजिक पासून एल-पी-पी पर्यंत. मग तुम्ही लॉजिक, मॅट्रिक्स, एल-पी-पी करा ना. करा की. आणि वेक्टर आणि लाईन प्लेन करा. मी तुम्हाला सांगतो वेक्टर आणि लाईन प्लेन करा आणि लाईनमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? तर मी काल रिव्हिजन कशी घेतली ऑफलाईनमध्ये सांगतो. मी त्यांना एक लाईन अशी ड्रॉ केली. ओके. तिचं कार्टेशियन इक्वेशन इथं लिहिलं. हा पॉइंट इथे लिहिला आणि मी त्यांना विचारलं मुलांना, की सांगा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? लगेच मुलं काय म्हणले, कार्टेशियन इक्वेशन आहे त्याला लॅम्बडा पुट करा. बरोबर आहे ना? एक्स-वाय-झेड पॉइंट फाइंड आउट करा. तो इथं पण असतो. हा पॉइंट दिलाय. मग त्याचे डायरेक्शन रेशिओज काढा. मग याचे डायरेक्शन रेशिओज काढले. याचे डायरेक्शन रेशिओज खाली असतात माहिती आहे. लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग तो डॉट प्रॉडक्ट 0 येणार. लॅम्बडाची व्हॅल्यू काढा. लॅम्बडा इथं पुट करा. अरे वाह!
पण मी त्याला लगेच म्हणलं, समजा इथं वेक्टर इक्वेशन दिलंय आणि इथं अल्फा दिलंय. मग लगेच मुलं म्हणली, की ए बार मायनस अल्फा बार तो फॉर्म्युला आहे. ओके. मी त्यांना म्हटलं, चला मग फूट ऑफ द परपेंडिक्युलर झालंच की. मग लगेच मी त्यांना पुढचा पॉइंट विचारला, की समजा बघा मी तुम्हाला सांगतो स्क्यू लाईन्स आहेत. मग स्क्यू लाईनचं मला का सांगा, त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? मग वरती तो डिटर्मिनंट आणि खालचा रूटचा फॉर्म्युला आहे. बरं त्या लाईन इंटरसेक्टिंग आहेत. डिटर्मिनंटला 0 पुट करा. ओके. अँगल बिटवीन लाईन फाइंड आउट करायचा आहे. कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे B1 बार डॉट B2 बार अपॉन B1 B2. मी आता काही शिकवणार नाहीये. पण मी काय केलं फक्त 20 ते 25 मिनिटात नुसते फॉर्म्युले घेतले. हो, फॉर्म्युलेच फक्त घेतले लक्षात घ्या. वेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन लक्षात घ्या. ओके. इंटरसेक्टिंग लाईन आहेत, नॉन इंटरसेक्टिंग आहेत, स्क्यू लाईन्स आहेत लक्षात घ्या. अँगल बिटवीन लाईन एवढंच फक्त त्यांना सांगितलं आणि नंतर आम्ही बघितलं, की लाईन आणि प्लेनमध्ये बघा मी काय सांगतोय. आता इथं तुम्ही ऑब्झर्व्ह तुम्ही स्वतःहून करणार आहे. की सीईटी सेल काय करते माहितीये का? बघा आता मी एकदम सिक्रेट तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या, की पहिल्या शिफ्टचा पहिला, दुसरा पेपर जो असतो म्हणजे पहिल्या शिफ्टचा पहिला पेपर, पहिल्या पहिल्या दिवसाचा पहिला पेपर म्हणूया आपण. पहिल्या शिफ्टचा पेपर, दुसऱ्या, तिसरं म्हणजे नेक्स्ट डेचा पेपर म्हणूया आपण. हे जर नीट ऑब्झर्व्ह केलं तेच क्वेशन्स परत, परत, परत त्या वर्षी रिपीट होतात बाकीच्या पेपरमध्ये. पण याचा अर्थ ते आलेच पाहिजेत असं नाहीये. मग तुम्हाला माहिती आहे खूप YouTube चॅनल आहेत, की जे क्वेशन पेपरचं एनालिसिस करतात. तुमची शिफ्ट जर शेवटी असेल, तर ते एनालिसिस नक्की बघा बरं का, नक्की बघा लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, मग आमच्या लक्षात आलं, की 2024 मध्ये प्लेन वरती जास्त क्वेशन आहेत. जास्त म्हणजे अल्मोस्ट सगळे असल्यासारखे आहेत, लाईन वरती नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जसं मी लाईनची तुम्हाला हिंट दिली, तसं प्लेनचं पण करा ना. अरे पण हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, ट्रिगो फंक्शनला विसरू नका ना. त्याचे अल्मोस्ट 6 क्वेशन असतात. वेक्टरचे अल्मोस्ट काही-काही शिफ्टमध्ये 7 क्वेशन आहेत. मी मॅक्सिमम कन्सिडर करणार आहे. लाईन आणि प्लेनचे 3 येतात. आता झालं की 16 प्रश्न, 32 मार्क. अजून लॉजिक आहे, मॅट्रिक्स आहे, एल-पी-पी आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. काय पाहिजे आणखीन? काय पाहिजे मला सांगा? सगळं तुम्हाला जमतंय लक्षात घ्या. सगळं जमतंय तुम्हाला. मग आता मध्येच अशी बातमी येते आणि तुम्ही होताय डिस्टर्ब, तुम्हाला येतोय तणाव. बापरे! आता काय खरं नाही, पेपर खूप अवघड असेल. घाबरायचं नाही लक्षात घ्या. घाबरायचं नाही. आता ठीक आहे आपण बोललो सीईटी सेलकडनं काय अपेक्षा करायची? ते जेईईचे क्वेशन्स देतायत. पण किती क्वेशन्स देतायत? मॅक्स टू मॅक्स 5 क्वेशन असतात. मॅथ्सचं झालं बरं का. मॅथ्सचं चाललंय. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये नाही. मॅथ्सचं चाललंय आपलं. जेईईचे 5 प्रश्न जसे तसे असतील म्हणूया आपण. ओके. आता एक म्हणूया आपण ना मॉडरेट आता जेईई लेव्हल म्हणजे डिफिकल्ट हां. मग आता मॉडरेट लेव्हलचे किती क्वेशन असतात? एक 15 क्वेशन असतात म्हणूया आपण. अरे ईझी क्वेशन्स किती असतात उरलेले? आता हे झाले 20 म्हणजे उरलेले 30 तर ईझी आहेत. अरे पण कोणाला ईझी? ज्यानं केलंय त्याला ईझी ना. पण अभ्यास आपला कमी पडलाय आता हे मान्य करा. पण या पुढच्या 20-25 दिवसात करून दाखवा ना. बरं, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंजिनिअरिंगला घ्यायचंय ना, तर ॲट एनी कॉस्ट प्रिगो 2 करायचं बरं का. त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते ॲट एनी कॉस्ट व्हायला पाहिजेत. हां, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, साइन टू थिटा, कॉस टू थिटा, टॅन टू थिटा सगळं. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री 2 आता हे वेगळं सांगायला लावलंय बरं का मी. त्याच्यानंतर अजून इंजिनिअरिंगला लागणार आहे कोनिक सेक्शन, कर्व्ह ट्रेसिंग. कोनिक सेक्शन मोस्ट इम्पोर्टंट आहे. मोस्ट, मोस्ट, मोस्ट इम्पोर्टंट. कधी पाण्याचा टँकर बघितलाय का पाठीमागून? इलिप्टिकलच शेप असतो त्याचा. भरपूर कारणं आहे त्याची, पण कोनिक सेक्शन आलं पाहिजे. बेसिक आहे ते. बरं मॅथ्समध्ये अजून काय आलं पाहिजे? डिफरन्शियल इक्वेशन. अरे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन इंजिनिअरिंगला टोटली वेगळं असणार आहे. बीटा फंक्शन, गॅमा फंक्शन काही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी असणार आहेत लक्षात घ्या. अजून काय आलं पाहिजे तुम्हाला सांगू का? सिक्वेन्स एंड सीरीज. थांबा हे आहे का बघा सीईटीला बरं का लक्षात घ्या. सिक्वेन्स एंड सीरीज इम्पोर्टंट आहे. सांगू का तुम्हाला? मग त्यातल्या काही सीरीज कॉम्प्लेक्स नंबरमध्ये देतात बरं का. तुम्हाला सांगतो ई रेज टू एक्सची सीरीज आहे बरं का. ई रेज टू एक्सचा एक फॉर्म्युला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये शोधा किंवा तुमच्या लॉग टेबलमध्ये शोधा. अरे त्याच्यावर गेट एक्झाममध्ये प्रश्न आलाय. आता ठीक आहे विषय असा खूप भरकटत जाईल. माझं एकच म्हणणं आहे, हे असं काही नाहीये. दरवर्षी जे होते ते तसंच होतंय. पेपरची डिफिकल्टी लेव्हल मॅथ्सची भयानक वाटते. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन हा व्हिडिओ थांबवणार आहे. माझ्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल देतो. त्याला 99.5 का 6 पर्सेंटाइल मिळाले. पी-आय-सी-टीमध्ये बेस्ट ब्रांच मिळालेली आहे त्याला. त्यानं काय सांगितलं ते नीट ऐका. नीट ऐका मी काय सांगतो त्यानं काय सांगितलं ते. तो मला म्हणला, की "सर मॅथ्सचा पहिला प्रश्न फिजिक्स, केमिस्ट्री ठीक गेला, मस्त गेला टॉपिक तो आणि 1.5 तासांनी मॅथ्स ओपन झालं. पहिला प्रश्न आठवेनाच कुठल्या टॉपिक मधला काय दिलं काहीच कळेना. भयानक होता. दुसरा प्रश्न नाही जमला. तिसरा प्रश्न ओपन केला तो पण वेगळा वाटायला लागला. असे ओळीनं 12 प्रश्न सुटले नाहीत. पण त्यानं मन स्थिर ठेवलं होतं. तो खचून गेला नाही. त्यानं शांत 2 मिनिटं केलं स्वतःला. 2 नाही 10 मिनिटं तो म्हणला, "मी काही सॉल्व्ह केलं नाही." मनाला शांत केलं.
आलं होतं, तणाव आला होता. आणि स्वतःच्या मनाला खंबीरपणे समजावून सांगितलं, की "बास, सगळे क्वेशन्स अवघड आहेत ते संपलेत. इथून पुढचे प्रश्न सोपे असणार आहेत आणि ते आपल्याला जमणार आहेत." सिरियसली तसंच झालं. पुढचे सगळे प्रश्न ऑलमोस्ट त्याने सॉल्व्ह केले. पर्सेंटाइलवर तुमच्या लक्षात आलं असेल. पण त्यानंतर यातले पण काही प्रश्न सॉल्व्ह झाले. ते जर तणाव वाढवला असता, तर पुढचे बी 38 क्वेशन खुश झाले असते. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, ज्याचं पर्सेंटाइल इतकं कमी आहे ना, रिपीटर आहे. इतकं कमी आहे की विचारूच नका. रिझन काय? सोडून दिला पेपर. नाही जमणार. राहू दे. इथं मोठी चूक होते. लढायला शिका, लढायला शिका. लढण्यासाठी ना एकच शब्द काफी आहे. एकच शब्द म्हणूया आपण महाराजांचं नाव घ्या आणि खरोखर वेगळीच ऊर्जा येईल तुमच्यात म्हणूया आपण आणि लढा आणि करून दाखवा. ओके. टेन्शन, तणाव अख्खं आयुष्य काढायचंय पुन्हा. अडचणी लाख येणार आहेत आणि आता जर लढायला शिकला ना, तर आयुष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला लक्षात घ्या. ओके. मग माझं काम झालेलं आहे. मला माहिती आहे तुम्हाला मी लाईन हा टॉपिक करायला सांगितलेला आहे. लाईन आणि प्लेन. तोही कसा करायचा? टार्गेट पब्लिकेशनचं बुक घ्या किंवा नेहा अग्रवाल तुम्हाला माहीत असतील, जे मॅडम आहेत लक्षात घ्या. त्यांच्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी शॉर्टकट असतात. मी त्यांना फॉलो करतो किंवा मला माझे बरेचसे शॉर्टकट त्यांच्या चॅनलवरूनच मिळालेत. सांगायला काय हरकत आहे? जे बेस्ट आहे ते बेस्टच आहे लक्षात घ्या. ऑब्व्हियसली मी एवढा थोडाच मॅथेमॅटिशियन आहे, की मी स्वतःहून शॉर्टकट तयार करणार आहे. आम्ही कुठून कुठेतरी बघणारच ना. ओके. जे चांगलं आहे ते ओकेच आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे लक्षात घ्या. ओके, मग ते चॅनल पण फॉलो कराच तुम्ही. ऑलरेडी त्यांचे 40-50 लाख सबस्क्रायबर असतील असं मला वाटतंय बरं का. त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणारच आहे. पण टार्गेट दिलेलं अचीव्ह करा. स्वतःला खंबीर बनवा. ऑल द बेस्ट.